माझ्या सर्व देवी देवतांना खूप खूप प्रणाम. आजचा सत्संग त्यांच्यासाठी आहे ज्यांना इतिहासात साहित्य वाचायला वेळ नाही आहे, पण त्यांना अर्ध्या तासामध्ये अख्खा 15,000 वर्षाचा इतिहास समजून घ्यायचा आहे. त्यांच्यासाठी आजचा हा सत्संग खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे त्यांच्या मनामध्ये काही प्रश्न असतील इतिहासाबद्दल, साहित्याबद्दल, तर ते क्लिअर होतील आजच्या सत्संगातनं. जसं कालचा सत्संग आपला तंत्रावर होता आणि तंत्रामधले जेवढे पण अंधश्रद्धा आहे ते आपण बाहेर काढलेली आहे. त्याचप्रकारे आज इतिहास आणि साहित्यामध्ये काय फरक आहे हे आपण जाणून घेऊया. आपल्या आज साहित्याची सुरुवातच आपण एका उपनिषदाच्या वाक्यातनं करणार आहोत. निरालंब उपनिषद आहे. ब्रह्म सत्य जगत मिथ्या. बरोबर आहे. तर हे कधी लिहिलं गेलेलं होतं ह्यातला काही वेळ काळ नाही. हे सनातनी आहे. सनातनी म्हणजे हे 17,000 वर्षापूर्वी पण लिहिलं गेलेलं असेल किंवा 40,000 वर्षापूर्वी पण लिहिलं गेलेलं आहे. याची कुठेच नोंद नाही आहे. ह्याला म्हणतात साहित्य. ब्रह्म सत्य जगत मिथ्या. बरोबर आहे. तर लक्षात घ्या, भारत हा सनातनी देश आहे आणि प्रत्येक गोष्ट नमूद करायला त्यांना कॉन्स्टेलेशन लिहावे लागतात. म्हणजे कुठला ग्रह कुठे उभा आहे, काय करत आहे, कसा उभा आहे, हे लिहिल्याशिवाय तिथे नमूद होत नाही. म्हणून आपल्या सनातन पद्धतीमध्ये इतिहास हा विषयच नाही आहे. आपल्या सनातन पद्धतीमध्ये विषय आहे साहित्य. जर आनंद घ्यायचा आहे तर साहित्य आणि अभ्यास करायचा आहे तर शास्त्र, असे दोन विषय आहे. आणि साहित्य हे वर्तमानात लिहिलं गेलेलं असल्यामुळे आपल्या साहित्यामधनं तुम्हाला खूप काही कळेल. आणि शास्त्र हे सनातनी आहे, त्याचा वेळकाळ काहीच नाही आहे. तर आपलं साहित्य काय सांगतं, शास्त्र काय सांगतं की सनातन जो देश आहे, म्हणजे सनातनी जी लोकं आहेत ते 5 तत्वांना मांडतात. 5 भूत, 5 एलिमेंट ह्यांना मांडतात. हे मी कुठपर्यंत सांगतो आहे, एक 4,000-5,000 वर्षापूर्वीपर्यंत आपल्याकडे एक सामाजिक व्यवस्था होती ज्याला आपण मनुस्मृती म्हणतो. म्हणजे त्यामध्ये वर्णव्यवस्था होती आणि अभ्यासामध्ये 5 एलिमेंट होते. आपण 5च्या 5ही एलिमेंटवर आपण विश्वास ठेवायचा. गोंधळ कुठे होतो माहिती आहे आपल्या साहित्यामध्ये, कारण आपण जेव्हा लहान असतो, म्हणजे ब्रह्मचर्य आश्रमात असतो, तर आपल्याला काय वाटतं की आपण जे दिसतं त्याच्यावरच विश्वास करायचा. बरोबर आहे. मग त्यानंतर जेव्हा तुम्ही गृहस्थामध्ये जाता तर तुम्ही काय करता, जे दिसतं आहे त्याच्यावर अभ्यास केलेला असतो तुम्ही ब्रह्मचर्यामध्ये, पण गृहस्थामध्ये जे विषय म्हणजे जे दिसत नाही आहे त्याच्यावरही अभ्यास तुम्ही करता गृहस्थामध्ये. मग तुमचं गृहस्थ सगळं झालं, तुम्हाला असं वाटलं की हो आता माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या, तर तुम्ही वानप्रस्थाला जाता. मग वानप्रस्थाला जाताना ज्या वेळेला पुरुष वानप्रस्थाला जातो त्यावेळेला त्याची जी पत्नी असते तीही मोक्षार्थी होते, तीही मुमुक्षू होते. आणि पती काय करतो, आता जे एलिमेंट दिसत नाही आहेत, म्हणजे 5 एलिमेंट आहेत, आकाश, वायू, अग्नी, पृथ्वी, जल. मग त्याने काय केलेलं आहे की सर्वात प्रथम लहानपणी म्हणजे ब्रह्मचर्य असताना त्याने पृथ्वी, जल आणि अग्नी याचा अभ्यास केलेला आहे. पण तेव्हा जो गृहस्थ झाल्याबरोबर एक वेगळी चेतना त्याच्या जीवनामध्ये आली. मग त्याला वायू ह्या एलिमेंटचा आभास होतो आणि त्यावर तो अभ्यास करायला लागतो. आणि मग सगळं आपला प्रपंच पूर्ण झाल्यावर मग तो वानप्रस्थात जातो. आणि अगोदर तर त्याचा अभ्यास झालेलाच आहे. कशावर? पृथ्वी, जल आणि अग्नीवर अभ्यास झालेला आहे. आणि त्याला जे नवीन तत्त्व मिळालेलं होतं, आपल्यामध्ये जे नवीन तत्त्व मिळालेलं होतं वायू, याला अभ्यास करण्यासाठी आणि भगवंत ईश्वर प्राप्तीसाठी एक वेगळं तत्त्व आहे, त्याला आपण आकाश तत्त्व म्हणतो. त्याला अनुभव करण्यासाठी मग वानप्रस्थातला अभ्यास असायचा. करेक्ट आहे.
म्हणून आपल्याकडे पहिलं सुरुवातीला आचार्य असायचे आणि आचार्यानंतर जेव्हा तुम्ही वानप्रस्थाला जातात तर तिथे गुरु असायचे. एवढा फरक लक्षात आला. आता काय होतं हे मी तुम्हाला एक 5,000 वर्षापर्यंतची ही कथा सांगितली की हीच सिस्टम होती. तुम्ही आजही बघाल आपला सनातनी कुठल्याही वेगळ्या देशामध्ये काहीच शिकायला गेलेलं नाही आहे, कारण अख्ख्या पृथ्वी तलावर सनातनच होता. म्हणून तुम्हाला सनातनी अख्ख्या पृथ्वीवर कुठेच नाही मिळणार, पण अख्ख्या पृथ्वीवर सनातनी भेटतील. आलं लक्षात? म्हणजे सनातनी कुठे गेला आहे हे तुम्हाला नाही मिळणार, पण अख्ख्या पृथ्वीवर सनातनी भेटतील असं होईल. मग काय झालं, मग आजूबाजूला जे देश असायचे त्यावेळेला, म्हणजे आता मी हे कमीत कमी 3-3.5 हजार वर्षापूर्वीचं म्हणतो आहे. जसं अरेबिया झालं, नंतर मग रोमन झालं, हे जे देश होते आणि काही आदिवासी देश होते खालचे, आफ्रिकेतले किंवा खाडी देशातले किंवा थंड देशातले रोमन झाले, खाडी देशातले अरेबियन झाले किंवा खालची आदिवासी आफ्रिकन झाले, असं नाही आपण सनातनी असे काही होते. तर मग ते जेव्हा भारतामध्ये यायचे ते सगळे भारतामध्ये यायचे, पण भारतामध्ये घुसणं एवढं सोपं नव्हतं 4,000 वर्षापूर्वी, कारण सगळ्या सीमा एवढ्या कडक असायच्या की तिथे कोण विदेशी आला तर तो वेडा व्हायचा. कारण भारताचं मी तुम्ही साहित्य वाचला, मग साहित्यातनं तुम्हाला कळेल भारत हा किती प्रगत आणि त्यावेळेला कसं होतं. म्हणजे आता तरी कोणीही भारतात येऊ शकतं, पण 4,000 वर्षापूर्वी कोणाची ताकद नव्हती भारतात येण्याची, कारण खूप श्रीमंत आणि खूप वैभवशाली देश होता 4,000 वर्षापूर्वी. तर त्यावेळेला हे जेव्हा रोमनमधले किंवा अरेबियामधले किंवा हे आदिवासी जेव्हा भारतामध्ये यायचे काही समजून घ्यायला शिकायला, तर त्यांना कळायचं की यार हे जे 3 एलिमेंट आहेत हे ठीक आहे, पण वायू आणि आकाश आम्ही मानत नाही. मग काय व्हायचं, तिकडूनचे जे गणितज्ञ असले, आता बघा तुम्हाला युरोपमध्ये आणि अरेबियामध्ये इतिहास मिळेल, पण भारतामध्ये कधीच इतिहास नाही मिळणार, कारण भारतामध्ये हे साहित्य वाचायचे आणि तिकडे जाऊन तो इतिहास लिहायचे असं आहे. आणि मग रोमन्सने काय केलं, रोमन्स वगैरे जे होते, आपण जसे तत्त्व पाळतो तर त्यांनी तन्मात्रांना पूजायला सुरुवात केलं. देवपूजा ही सनातनची नाही आहे, लक्षात घ्या. तुम्हाला ही देवपूजा आत्ता एक 400-500 वर्षापूर्वी सुरू झाली असेल, तर त्यापूर्वी देवपूजा ही सनातनची नाहीच आहे. सनातनचं सगळं जे काय आहे ते तत्त्वबोध आहे, तत्त्वचिंतन आहे आणि तत्त्वज्ञान आहे, बरोबर आहे. ही जी मूर्तीपूजा आहे ती रोमन्सची आहेत. रोमन्सने काय केलं, आपले जे तत्त्व आहेत, मी तुम्हाला जे 5 तत्त्व सांगितले त्यातनं त्यांनी 3 तत्त्व घेतले. कुठले कुठले? अग्नी घेतला, जल घेतला आणि पृथ्वी घेतली. पण वायू आणि आकाश त्यांना कळायला मार्ग नाही, कारण त्यासाठी खूप तपस्या लागायची. म्हणजे सनातनमध्ये पण त्या तपस्येसाठी तुम्हाला वनप्रस्थमध्ये जाऊन खूप अभ्यास करावा लागायचा. असं नाही आहे की तुम्हाला ब्रह्मचर्यामध्ये सगळं सांगून दिलं किंवा तुम्हाला कळायला लागेल, असं नाही. एक फ्लो होता, वर्णाश्रम फ्लो ज्याला म्हणतो, आणि त्यातनं मग साहित्य लिहिलं जायचं, शास्त्र लिहिलं जायचं, आणि ते मग ब्रह्मचर्यामध्ये समजावं लागेल. पण हे अरेबियन जे आहेत, रोमन जे आहेत, त्यांना ते कळायचं नाही. तर ते काय करायचे, हे जे 3 एलिमेंट तर आपल्याला मांडता येणार नाही, तर ह्यांनी काय केलं, 3 एलिमेंटचे जे देवता आहेत आहे ना, म्हणजे जसं आपल्या इकडे 3 एलिमेंटच्या तन्मात्रा आहेत. जसं पृथ्वीची तन्मात्रा आहे वास घेणं, जलची तन्मात्रा आहे स्वाद घेणं, आणि अग्नीची तन्मात्रा आहे दृष्टी बघणं. मग असे ह्या लोकांनी सूर्य, चंद्र अशा देवतांच्या पूजा सुरू केल्या. कोणी? रोमन्सने त्या पूजा सुरू केल्या. आणि मग त्यांना त्यामध्ये काही गणितामध्ये किंवा सायन्समध्ये काय प्रॉब्लेम यायचा, तर हे इकडे येऊन सनातनमध्येच सगळं समजून जायचे आणि मग तिथे जाऊन इम्प्लिमेंटेशन करायचं. सेम अरेबियामध्ये काय झालं, अरेबियामध्ये पण फक्त 2च तत्वांचा अभ्यास सुरू केला त्यांनी काय केलं, पृथ्वी आणि जल
असाच 2 तत्वांचा अभ्यास सुरू केला आणि मग अरेबिया पण प्रोग्रेसिव्ह झालं. पण आता मजा अशी आहे की ह्यांना बाकीचे ते 3 तत्त्व कळत नव्हते. तर मग आपल्याकडे मूर्तीपूजा नाही, आपल्याकडे अहम ब्रह्मास्मी हे वाक्य होतं. आणि ह्याच दृष्टिकोनातनं जेव्हा ह्यांना ते शेवटचे जे 2 तत्त्व आहेत, वायू आणि आकाश न कळाल्यामुळे काही लोकं आहेत, आता हे मी 2000 वर्षापूर्वी बोलतो, काही लोकं आहेत ज्यांना अभ्यासाचा कंटाळा होता. मग काय करायचं? मग अशी एक सत्ता निर्माण केली की कुठेतरी ईश्वर आहे, मग त्या ईश्वराला शोधा. म्हणून अरेबिया आणि रोमनचा अभ्यास बंद झाला आणि ईश्वरची शोधकार्य सुरू झाली. तिथून मग अब्राहम असं एक नाव येतं. हे ब्रह्म जेव्हा दूषित होतो तेव्हाच मग अब्राहम असा शब्द बनत असेल, कारण सगळी कवायत जी आहे अहम ब्रह्मास्मीची आहे. आणि अहम ब्रह्मास्मीला शोधण्यासाठी मग रोमन्सने वगैरे काय केलं की एक वेगळी सत्ता आहे, ती वेगळी सत्ता केल्यामुळे द्वैतवाद सुरू झाला आणि मग त्याचे थोडे थोडे रेप्लिकन्स जे आहेत ते आपल्या सनातनमध्ये पण यायला लागले आणि मग तिथून द्वैतवादाची सुरुवात झाली. हा आहे आपला साहित्य आणि अरेबिया, रोमन आणि आदिवासांचा हा इतिहास. तर इतिहासामधनं आपल्याला कळतं की सनातन हा अहम ब्रह्मास्मी मानणारा देश आहे की मीच ब्रह्म आहे. आणि बाकी सारे जे सभ्यता आहे, जसं अरेबियन सभ्यता झाली, रोमन सभ्यता झाली किंवा आदिवासी सभ्यता झाली, ही एक वेगळी सत्ता मानतात. त्यांना असं वाटतात की ईश्वर हा अदृश्य आहे, मग त्याला मूर्तीत न पूजा किंवा कुठल्या तंत्रात न पूजा वगैरे वगैरे तिकडे होतं. पण सनातनमध्ये असं नाही. सनातनमध्ये मूर्तीपूजा होत नाही. सनातनमध्ये तत्त्वांचं संशोधन होतं, चिंतन होतं आणि त्या हिशोबाने सनातन पद्धती चालते. म्हणून जे मूर्तीपूजा करतायत, ज्यांना अभ्यासाचा कंटाळा आहे, त्यांना हिंदू आपण म्हणू शकतो. पण सनातनासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे. हे गाठ बांधून घ्या. अभ्यास केल्याशिवाय अहम ब्रह्मास्मी हे जाणता येणार नाही. हां, तुम्ही हिंदू होऊ शकता, पूजापाठ अर्चना वगैरे करा, 3 तत्वामध्ये खुश राहा, तर तुम्ही हिंदू आहात. पण त्याच्यावर जर तुम्ही गेलात तर मग तुम्ही सरळ सनातनी होतात. म्हणून ह्या जगामध्ये द्वैतवाद हा रोमन, अरेबिया आणि इथून सुरू झाला, कारण त्यांनी एक वेगळं तत्त्व मांडलं. आणि आपण वेगळं तत्त्व मानत नाही, आपण 5 तत्त्व मांडतो आणि तो 5 तत्वांचा जो अभ्यास करतो त्याला अहम ब्रह्मास्मी म्हणतो, तत्त्वज्ञानी म्हणतो, तत्त्वबोध म्हणतो. तर तुम्हाला हा मी संपूर्ण 8-9 हजार वर्षाचा इतिहास 10-12 मिनटामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता तुम्ही पुस्तकं वाचा आणि ह्या टाईमलॅप्सला लावा की 2000 वर्षापासून द्वैतवाद सुरू झाला, त्याच्या अगोदर जे काही होतं ते सनातनीच होतं. हा सत्संग ऐकण्यासाठी आपला खूप खूप धन्यवाद. आपला दिवस सुखाचा जावो.